आणि आपण पुन्हा एकदा सोलापूरची बातमी बघूया। आगामी निवडणुकीमध्ये स्वबळाचे वारे आता वाहत असल्याचं दिसतंय, कारण एमआयएम सोलापुरात स्वबळावर लढणार असल्याची माहिती मिळतेय। एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। काय नेमकं ते म्हणतात आपण पाहूया। आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद नगरपंचायत समितीच्या निवडणुका जे आहे ते एमआयएम पक्ष जे आहे ते स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जी आहे ते करण्यात आलेली आहे। यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष शौकत पठाण आहेत। काय सांगाल, आपण येणाऱ्या निवडणुका जे आहेत ते स्वबळावर लढवणार आहात? आमचे नेते बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब आणि औरंगाबादमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांनी एक मेळावा आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आलेली होती। या बैठकीत ठरवण्यात आलं की आपल्या जिल्ह्यात नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्व निवडणुका लढवायच्या आहेत असे आदेश त्यांनी दिलेले आहेत। त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत। ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीनचा परचम आणि झेंडा आम्ही जिल्हा परिषद फडकवू। गेल्या वेळी महानगरपालिकेत आमचे 10 ते 11 नगरसेवक आले होते। यावेळी जिल्हा परिषदेवर आम्ही 10 ते 11 आमचे सदस्य आणू आणि बार्शी नगरपालिका असो, गुरुवाडी असो, मोहोळ असो, अनेक ठिकाणी आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर एमआयएमनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या त्या, मात्र ग्रामीण भागातील असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायत असेल, त्याचबरोबर पंचायत समिती असेल, या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे ते एमआयएम पक्ष निवडणुकीत जे आहे ते उतरणार आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।